जय महाराष्ट्र मित्रांनो, L&T या कंपनीमध्ये मेगा भरती निघाली आहे। खास करून तुमचं इंजिनिअरिंग झालंय, डिप्लोमा झालाय तर संधीचं सोनं करा, कारण की L&T टॉप लेवलची कंपनी आहे आणि फ्रेशर्स तुम्ही आहात, कुठलीही एक्झाम नाही आहे, जस्ट तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्या बेसिसवर ते सिलेक्शन असणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा। सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये समजून सांगतोय की नेमका कशा प्रकारच्या वॅकन्सी आहे, कुठे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांची जो ऑफिस आहे तिथे भरती असणार आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसे होणार आहे, फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे। त्यामुळे तुम्हाला अप्लाय करायचं आहे। 30 सप्टेंबर आधी एक वॅकन्सी आहे, तिची लास्ट डेट आहे, डिप्लोमा वाल्यांसाठी पण आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता लार्सन अँड टर्बो म्हणजे L&T कंपनीच्या ऑफिशियल करियर पेजवर तुम्हाला घेऊन आलो आहे आणि भरपूर सारे मोठे मोठे प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहेत। तुम्ही अनेक जण या कंपनीबद्दल ऐकून असाल, सॅलरी चांगली मिळते, मोठे प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहे आणि ग्रोइंग कंपनी आहे। जर तुम्हाला इथे जॉबला लागायचं आहे तर इथे बघा यांना अवॉर्ड सुद्धा मिळालाय, बेस्ट एम्प्लॉयर अवॉर्ड 2024चं। आणि आता यांच्या करियर पेजवर भरपूर साऱ्या हायरिंग चालू आहे, पण जी अर्जंट भरती आहे त्याच्याबद्दल सांगतोय। सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ती इथे बघू शकता आणि ज्यांचा डिप्लोमा वगैरे झालाय त्यांच्यासाठी पण आहे। तर इथे बघा FY 2026 ऑफ कॅम्पस ड्राईव्ह असणार आहे। महाराष्ट्रातून तुम्ही अप्लाय करताय तर पुणे आणि मुंबई या ठिकाणी तुमचं ऑफिस असणार आहे। ओके, फुल टाइम जॉब असणार आहे। इथे बघा 30 सप्टेंबर ही अप्लाय करायची शेवटची तारीख आहे। त्याआधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे 4 दिवसांमध्ये हे फॉर्म संपणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी इथे अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सुद्धा करा। ओके, तर तुम्ही ते बघू शकताय, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जाईल। ही जी ट्रेनिंग पोस्ट असते, जसं की बघा इंजिनियर ट्रेनी, त्याच्यानंतर डिप्लोमा ट्रेनी, त्या टाईपची ही तुमची पोस्ट असणार आहे। जसं की बघू शकताय ही पहिली जी पोस्ट आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालं, म्हणजे खास करून BE BTech झालेलं आहे, भरपूर साऱ्या स्ट्रीम आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतोय। तर तुम्ही ते बघू शकताय 4 लाखांचं तुम्हाला इथे पॅकेज मिळते स्टार्टिंगला। त्यानंतर जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो तसं तसं तुम्हाला इथे ग्रोथ मिळत जाते। तर इथे बघा यामध्ये तुमची ट्रेनिंग पिरियड असणार आहे जो की 15 महिन्यांचं असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळं काम कसं केलं जातं, काय केलं जातं सगळं शिकवलं जाणार आहे। फर्स्ट 3 मंथ विल बी अंडर क्लासरूम ट्रेनिंग, पहिले 3 महिने तुमचे क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे, त्यानंतर 12 महिन्याची असणार आहे ते ऑन द प्रोजेक्ट तुमचं इथे काम असणार आहे। ते बघा दिलंय नेक्स्ट 12 मंथ तुम्हाला ते सगळं शिकायला मिळणार आहे। ओके, आता कोण कोण अप्लाय करू शकताय तर ब्रांचेस तुम्ही बघू शकताय, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल हे जर तुमचं झालंय तर तुम्ही करू शकताय। असोसिएट इंजिनियर ट्रेनिंग ही तुमची पोस्ट असणार आहे, फुल टाइम आहे आणि ते बघा तुम्हाला 4,100,000 हे तुम्हाला प्रतिवर्ष इथे पॅकेज मिळणार आहे। जॉब लोकेशन ऑलरेडी तुम्हाला सांगून झालं आहे, पुणे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये असणार आहे। ओके, बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे। त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं तर बघा कोण कोण अप्लाय करू शकताय। तुमचा फुल टाइम इंजिनिअरिंग म्हणजे जे तुम्ही इंजिनिअरिंग केली ती पास झाली पाहिजे, मग 10वी नंतर केलंय किंवा 12वी नंतर केलंय तरी चालतं आहे। मिनिमम 60% तुम्हाला इथे पडलेले पाहिजे। ओके, कुठलाही बॅकलॉग तुमचा नको आहे। त्याच्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट टू इन्श्युअर टू द पास देअर फायनल एक्झामिनेशन, तुमची जी फायनल एक्झामिनेशन आहे ती तुम्ही पास केलेली पाहिजे आणि कमीत कमी तुम्ही 18 वर्ष पाहिजे। जास्तीत जास्त इथे काही लिमिट दिलेलं नाहीये। ओके, सिलेक्शन कसं होणार आहे तर इथे फक्त एक टेक्निकल इंटरव्ह्यू आणि HR इंटरव्ह्यू म्हणजे 2 प्रकारचे इंटरव्ह्यू आहे, एक्झाम वगैरे नाही आहे, त्यामुळे कुठलीही फी सुद्धा नाही आहे। त्यानंतर इथे बघा दिले अप्लाय नाऊ, यावर क्लिक करायचं आहे आणि आपण इथे अप्लाय करू शकणार आहोत। जस्ट तुम्हाला इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे। त्याच्यानंतर रेडी अँड रजिस्टर टू अप्लाय करायचं आहे। हा फॉर्म आपल्या समोर आला आहे, ज्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला इथे बघा तुमचे डिटेल्स, तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख, जेंडर कुठला आहे, कॉलेज कुठलं आहे, इथे नसेल तर इथे सर्च करून घ्या, पिनकोडनुसार सर्च करा, प्रोसीड टू नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायची आहे। त्यानंतर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, म्हणजे 10वी झालं आहे, किती मार्क पडले आहे, 12वी झालं आहे किंवा डिप्लोमा झाला आहे, इंजिनिअरिंग झालं आहे ते, त्याच्यानंतर प्रिव्हियस एज्युकेशन 10वी 12वीचे डिटेल्स टाकायचे आहे। कुठली इंटर्नशिप, काही वर्क एक्सपिरियन्स, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे का ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे तुमचा फोटो, डॉक्युमेंटेशन इथे अपलोड करायची आणि डन। अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरणार आहात। अगदी सोपं आहे। त्यामुळे ज्यांचं इंजिनिअरिंग झालं
आहे, कारण की इंजिनिअरिंग अनेक जणांचं झालं आहे पण जॉबसाठी खूप स्ट्रगल करावी लागते आहे. तर तुमच्याच कारण की व्हॉट्सअपवर मी पोल घेतला होता, आपला आयकॉनिक मराठी व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर मी पोल घेतला होता की कोणाकोणाला इंजिनिअरिंग रिलेटेड जॉब अपडेट पाहिजे. खूप जणांचे आले होते, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. त्यानंतर ज्यांचे डिप्लोमा झाले आहे त्यांच्यासाठी पण ॲप्लिकेशन ओपन आहे. तुम्ही इथे बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय DT म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग ही तुमची पोस्ट असणार आहे. 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा झाला आहे 6 सेमिस्टरचा, 10वी नंतर झाला आहे किंवा तुम्ही 12वी केलं आहे, 12वी नंतर तुम्ही डिप्लोमा केला आहे तरी चालतंय. त्याच्यानंतर इथे बघा तुमचा जो डिप्लोमा आहे तो 31 ऑक्टोबर 2025 आधी पूर्ण झालेला पाहिजे. म्हणजे बॅकलॉग वगैरे असेल तर तो पण तुम्ही पास केलेला असेल 31 ऑक्टोबर पर्यंत तरी चालणार आहे. कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहे तर केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल आणि मेकॅनिकल ह्या ब्रँचेस इथे असणार आहे. मिनिमम 60% तुम्हाला पडलेले पाहिजे डिप्लोमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये. ओके, इथे मॅन्डेटरी दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे जेव्हा तुम्ही इथे जॉईन कराल फॉर्म भराल तेव्हा बॅकलॉग वगैरे नकोय. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे डिप्लोमा नंतर तर ते चालणार नाही, नॉट एलिजिबल आहे. ओके, बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे. स्टायपेंड कारण की पहिलं वर्ष तुमचं अप्रेंटिसशिप वर्ष असेल तर 1.86 लाख हे तुमचं ॲनम म्हणजे तुम्हाला पॅकेज मिळेल. त्याच्यानंतर फर्स्ट इयर नंतर तुमची अप्रेंटिसशिप संपल्यानंतर कंपनीच्या नॉर्म्सप्रमाणे तुम्हाला इथे सॅलरी चालेल. जसं की तिथे 4 लाखांचं पॅकेज आहे, इथे 3-3.5 लाखांच्या आसपास तुम्हाला इथे पॅकेज मिळेल. ओके, बीटेक प्रोग्राम यामध्ये तुमचा बीटेक सुद्धा कंप्लीट होतो. म्हणजे डिप्लोमा पास झाला आहे, बाहेर तुम्हाला बीटेक करायचं आहे तर त्यासाठी 3 ते 4 लाख तुम्हाला द्यावे लागेल. प्लस तुम्हाला ते झाल्यानंतर जॉब शोधा, हे शोधा. पण इथे तुमचं डिप्लोमा झाला आहे, तुम्ही इथे अप्लाय करताय, तुम्हाला इथे कामाचा अनुभव मिळतोय, सॅलरी मिळते, प्लस तुमचं बीटेक म्हणजे वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे ज्यामध्ये तुमचं शिक्षण तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट सुद्धा देणार आहे. त्यामुळे गोल्डन चान्स आहे. फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. जस्ट तुम्हाला इथे तुमचा आधी फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही राहतात तर महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्र सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट कुठला आहे तो सिलेक्ट करा. तुमचा आधार नंबर टाका, आधारप्रमाणे तुमचं नाव टाका, ईमेल ॲड्रेस टाका, मोबाईल नंबर टाका, जेंडर टाकून घ्या, तुमची जन्मतारीख टाकायची. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स, 10वी झालं आहे, किती टक्के पडले होते, 12वी केलं आहे का, येस नो जे पण असेल ते टाका. क्वालिफिकेशन सध्या काय ते टाका, डिप्लोमा कॉलेज कुठून केलेलं आहे ते टाका, कॉलेजचा टाईप कुठला होता, डिसिप्लिन कुठलं होतं आणि कुठल्या इयरपासून कधी केलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. बॅकलॉग आहे का असेल तर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ स्टडी काय आहे सगळं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रेझ्युमे तुम्हाला तुमचं इथे अपलोड करायचं आहे. या सगळ्यांवर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. तर अगदी सोपी प्रोसेस आहे, या प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालाय, जॉबसाठी प्रयत्न करताय, जॉब शोधताय तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि असे जॉब अपडेट किंवा तुमचं शिक्षण काय झालंय त्यानुसार तुम्हाला जॉब अपडेट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.